चला तर मंडळी, उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये वाळवणीचे पदार्थ करायला सुरुवात झालेली आहे। तर आज आपण पाव किलो पोह्यांपासून मस्त असे पापड बनवूया। इथे मी पाव किलो पोहे घेतले, मस्त असे भाजून घेतलेले आणि मिक्सरला बारीक इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतलेलं पीठ एका चाळणीने चाळून घ्यायचं। आता हे पीठ मी मोजून घेतलं तर 1.5 कप आहे, म्हणून एका पातेल्यामध्ये आपल्याला 1.5 कप पीठ आहे, म्हणून 3 कप इथे मी पाणी घालते। त्यानंतर 1 चम्मच इथे आपल्याला जिरं घालायचं, 1 चम्मच इथे मी मिरची पावडर घालते। त्यानंतर अर्धा चम्मच इथे आपल्याला पापड खार घालायचं, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग घातला, मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि गॅसवरती एक उकळी इथे आपल्याला आणून घ्यायची आहे। त्यानंतर जे पीठ आपण घेतलेलं आहे ते घ्यायचं, जे पाणी आपण उकळून घेतलेलं ते संपूर्ण पाणी मी यामध्ये घालते, मस्त असं मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून एक वाफ इथे आपल्याला काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त इथे एक वाफ निघालेली आहे। आता हे पीठ एखाद्या पिशवीमध्ये भरायचं आणि मस्त मौसूत होईपर्यंत इथे मी 2 ते 3 मिनिट पीठ इथे मळून घेतलेलं। आता हे पीठ इथे आपल्याला असं गोळा करून घ्यायचा आणि जसे पापडसाठी गोळे लागतात अगदी त्या पद्धतीने इथे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे। बनवून घेतलेले गोळे हातावर छान मौसूत गोलाकार करून घ्यायचे आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे कोरडे पडणार नाही। त्यातीलच एक गोळा मी घेतलेला, जे पोह्यांचं पीठ आपण बनवून घेतलेलं त्या पोह्यांचं थोडं थोडं पीठ लावून इथे होईल तेवढा पातळ इथे मी पापड बनवून घेतलेला। अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण पापड बनवून घेतले आणि मस्त 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतले। तुम्ही घरात जरी सुकून घेतले तरी चालेल। तर मस्त इथे आपल्या डगपटनं तिपटनं फुलणारे पापड तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास